हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2020 ला आलाय. ए बॉडी ऑफ मास 5 किलोग्राम इज मूव्हिंग इन ए स्ट्रेट लाईन. The relation between its displacement and time is x, that is equal to t cube minus 2t minus 10 meter. What is the force acting on it at the end of 5 seconds? Option A 120 Newton, B 80 Newton, C 150 Newton and D 100 Newton. आता आपल्याला काय दिलंय बघा, तर बॉडीचं मास हे 5 किलोग्राम दिलंय. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट टी क्यूब मायनस 2t मायनस 10 मीटर दिलाय आणि 5 सेकंदानंतर तिथला फोर्स काढायचा आहे. आता फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, F दॅट इज इक्वल टू mn मास इंटू ऍसिलरेशन. पण दिलाय डिस्प्लेसमेंट आणि म्हणून आपल्याला याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार. पहिले आपल्याला व्हेलॉसिटी मिळणार dx बाय dt. आता त्याची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची 3t स्क्वेअर मायनस 2 आणि परत याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार, तेव्हा ऍसिलरेशन मिळणार dv बाय dt. मग आता हे आलं बघा 60 आणि t बरोबर 5 जर टाकलं तर 6 इंटू 5 तर हे झालं 30 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ऍसिलरेशन. मग आता मास किती आहे, तर F दॅट इज इक्वल टू ma. मास आहे 5 किलोग्राम आणि ऍसिलरेशन आहे 30. तर मग फोर्स हा किती झाला 150 न्यूटन, की जो करेक्ट ऑप्शन तुमचा सी आहे. समजलं? तर असेच तुम्हाला सीईटीचे पीवायक्यू हवे असतील तर तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्स च्या चॅनलला प्लेलिस्टला जर गेलात तर चॅप्टर वाईज खूप सारे पीवायक्यू तुम्हाला सापडतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.